अमेरिकेच्या ईशान्य भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागांमध्ये गाड्या रस्त्यांवर अडकल्या, तर भुयारी रेल्वे सेवा देखील ठप्प झाली आहे। या परिसरात पुरामुळे स्टेट ऑफ इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे। न्यूयॉर्कमधील यॉर्कर्स शहरात ब्रॉन्स रिव्हर पार्कवे हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं तो आता बंद करण्यात आलाय। 24 तासांच्या मुसळधार पावसानंतर सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी सुद्धा काही भाग अजूनही पाण्याखाली आहेत, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। न्यूयॉर्क शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या पावसामुळे सबवेच्या प्लॅटफॉर्मवर पाणी साचलं आणि गाड्यांमध्ये प्रवासी अडकून पडले। 28व्या स्ट्रीट स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ फुटेजमध्ये हे दिसतंय की प्रवासी ट्रेनच्या आतून बाहेर पडणारं पाणी पाहत आहेत, कारण स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं। अचानक आलेल्या पुरामुळे न्यूयॉर्कमधील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। इंडोनेशियाच्या मेंटावाई बेटाजवळ एक स्पीड बोट वादळात अडकल्यानं उलटली। बोट उलटल्यानं बोटीतील 18 पैकी 11 जण बेपत्ता झालेत। या बोटीत स्थानिक प्रशासनाचे काही अधिकारी देखील उपस्थित होते। ही बोट सिकाकाप शहरातून निघाली होती, पण सिपोरा समुद्रधुनीमध्ये मोठ्या लाटांमुळे बोटीचा अपघात झाला। आतापर्यंत 7 जणांना वाचवण्यात यश आलंय, पण 3 लहान मुलं आणि एका स्थानिक खासदारासह 11 जणांचा शोध सुरू आहे। मच्छीमार आणि स्थानिकांनी देखील नागरिकांच्या शोधासाठी प्रयत्न केलेत। इंडोनेशियात अशा घटनांना सुरक्षा उपायांची कमतरता कारणीभूत ठरत असल्याचं आता समोर आलंय। अमेरिकेतील प्रसिद्ध ग्रँड कॅन्यन राष्ट्रीय उद्यानातील ऐतिहासिक ग्रँड कॅन्यन लॉज वणव्यात पूर्णतः भस्मसात झालाय। 4 जुलैला विजा कोसळल्यानं ही आग लागली होती आणि त्यानंतर वादळी वाऱ्यांमुळे ही आग पसरत गेली। नॉर्थ रिमवरील 70हून अधिक इमारती, ज्यात केबिन्स, व्हिजिटर सेंटरचा समावेश आहे, त्या सगळ्या आगीत जळून खाक झाल्या। आग आधीपासूनच धुमसत होती, पण वेळेस उपाययोजना न केल्यानं नॅशनल पार्क सर्व्हिसवर टीका करण्यात आली आहे। या आगीच्या व्यवस्थापनावर अॅरिझोनाच्या गव्हर्नर केट हॉब्स यांनी आता चौकशीची मागणी केली आहे। अमेरिकेतील बहुतांश म्हणजेच 90% आईस्क्रीम उत्पादक कंपन्यांनी 2028 पर्यंत त्यांच्या उत्पादनातून कृत्रिम रंग हटवण्याचं ठरवलंय। आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त झाल्यानं त्यांनी हे पाऊल उचललंय। नेस्ले, क्राफ्ट हेन्स, जनरल मिल्स यासारख्या मोठ्या कंपन्यांनी ही घोषणा केली आहे। आरोग्यात हळूहळू सुधारणा होणे हेच आमचं उद्दिष्ट आहे, असं एफडीएचे आयुक्त मार्टी माकेरी यांनी सांगितलंय। आईस्क्रीममध्ये वापरण्यात आलेले रंग मुलांच्या वर्तणुकीशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात, असं देखील अभ्यासातून आता समोर आलंय। तर आईस्क्रीममध्ये साखर आणि चरबीमुळे ते मर्यादित खाल्लं पाहिजे, असा देखील सल्ला तज्ज्ञांनी दिलाय। इस्रायलच्या नेसेट या संसदेत महत्त्वाचं मतदान पार पडलं। अरब खासदार ऐमान ओडेह यांना संसदेतून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आला, पण गरजेची असलेली 90 मतं न मिळाल्यामुळे तो प्रस्ताव फेटाळण्यात आलाय। ओडेह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गाझा युद्धबंदी कराराचं स्वागत केलं होतं, ज्यावरून त्यांच्यावर दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप केला गेला। मात्र हे आरोप त्यांनी स्पष्टपणे फेटाळलेत। इस्रायलमध्ये 20% लोकसंख्या अरबांची आहे, पण त्यांना देखील अनेकदा भेदभावाला सामोरं जावं लागतं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील युद्धावर नव्या उपाययोजना जाहीर केल्यानंतर आता युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी त्यांचे आभार मानलेत। आमच्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ट्रम्प तयार आहेत, याबद्दल मी आभारी आहे, असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी रशियावर कडक शुल्क लावण्याची धमकी दिली असून अमेरिकन शस्त्रास्त्र युक्रेनला पोहोचवण्यासाठी नवा मार्ग तयार करण्याची घोषणा केली। त्यामुळे ट्रम्प यांची पुतिनविषयीची भूमिका अधिक कठोर झाली आहे। याआधी त्यांनी झेलेन्स्कीवर टीका केली होती, पण आता ट्रम्प रशिया विरोधात भूमिका घेताना दिसतायत। गाझामधील युद्धविरामासाठी इस्रायल आणि हमास यांच्यातील चर्चेला पुढे नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत, असं कतारने सांगितलंय। तसंच कोणत्याही राजकीय मतभेदांना न जुमानता आम्ही लवकरात लवकर करार होण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं कतारचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी स्पष्ट केलंय। नेतन्याहू यांच्या वॉशिंग्टन भेटीनंतरही चर्चेत फारशी प्रगती झालेली नाहीये। युद्धविरामादरम्यान इस्रायली सैन्य तैनातीवर दोन्ही बाजूनं मतभेद आहेत। इस्रायल हमासनं पूर्ण शरणागती पत्करावी अशी अट घालतंय, तर हमास हे मान्य करण्यास तयार नाहीये, त्यामुळे आता चर्चा अडकली आहे। चीनने जपानच्या वार्षिक सर्वेक्षण अहवालावर आक्षेप घेतलाय। अहवालात जपाननं चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींवर प्रश्न उपस्थित करत चीनला इशारा दिला होता। नैऋत्य किनारपट्टीपासून पॅसिफिक पर्यंतच्या क्षेत्रात चीनने वाढवलेल्या लष्करी हालचालींवर जपानने आक्षेप घेतला। चीन आणि रशिया यांच्यातील वाढतं संयुक्त अभियान
तैवान भोवती वाढणारा तणाव आणि उत्तर कोरियाकडून येणारे धोके यामुळे जपानच्या सुरक्षेला गंभीर चिंता निर्माण झाली असल्याचं अहवालात म्हटलं गेलंय. चीनने या अहवालाचा तीव्र निषेध केलेला आहे. सिरियाच्या स्वेडा प्रांतात सुरू असलेल्या संघर्षाने रौद्र रूप धारण केलंय. या संघर्षात 30हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा संघर्ष सुरुवातीला ड्रूज आणि सुन्नी बेडोईन वंशाच्या सशस्त्र गटांमध्ये सुरू झाल्याचं ऑब्झर्वेटरीनं म्हटलंय. यात सरकारी सुरक्षा दलाचे सदस्य देखील सामील होते. दरम्यान इस्रायलच्या सैन्यानं दक्षिण सिरियातील लष्करी टँकवर हल्ला केल्याचं सांगितलं. इस्रायलने यापूर्वी ड्रूज धार्मिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी सिरियामध्ये हस्तक्षेप करण्याची धमकी देखील दिली होती. फिलाडेल्फियामध्ये शहरातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आठवडाभराचा संप अखेर संपुष्टात आलाय. युनियन आणि शहरादरम्यान तात्पुरता करार झाल्यामुळे कचरा संकलन आणि इतर सार्वजनिक सेवा पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे आठवडाभर साचलेल्या कचऱ्यामुळे हैराण झालेल्या तर रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. सोमवार सकाळपासूनच घराघरातून कचरा गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. तर जलतरण तलाव, ग्रंथालय, मनोरंजन केंद्र आणि इतर सेवा पूर्णपणे पूर्ववत होण्यास थोडा वेळ लागणार आहे, अशी माहिती तिथल्या प्रशासनानं दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन शुल्क लावण्याची घोषणा केली असली तरी अमेरिकेतील शेअर बाजार अजूनही मजबूत स्थितीत आहे. ट्रम्प हे शुल्क मागे घेतील म्हणून बाजार स्थिर आहे असं गुंतवणूकदारांचं मत असावं. सोमवारी S&P 500 मध्ये 0.1% वाढ झाली आहे. डाऊ जोन्स 0.2% गेलाय आणि नॅसडॅक 0.27% वाढलाय. ट्रम्प यांनी मेक्सिको आणि युरोपमधून येणाऱ्या वस्तूंवर 30% शुल्क लावण्याची योजना जाहीर केली असून ती 1 ऑगस्टपासून लागू होतीये. दुसरीकडे क्रिप्टो वीकमुळे बिटकॉइनमध्ये चांगली वाढ दिसून आली असून ट्रेजरी यील्ड देखील स्थिर आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पेट हेक्सेथ यांनी पेंटागॉनमध्ये जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांचं औपचारिक स्वागत केलं. त्यांना सन्मानानं मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणालीचे हस्तांतरण यावर चर्चा होण्याची शक्यता होती. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. नाटो देश अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची शस्त्र खरेदी करतील, ज्यामुळे युक्रेनला मदत होईल असं ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे आता पुतिन यांच्यावर दबाव येईल आणि युद्ध थांबवण्यासाठी त्यांची भूमिका स्पष्ट होईल असं देखील त्यांचं मत आहे. भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी इंग्लंडमध्ये सेंट जेम्स पॅलेस येथे किंग चार्ल्स III यांची भेट घेतली आहे. ही भेट संघासाठी एक खास आणि सन्मानाची भेट ठरली. कर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, KL राहुल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह महिला संघ देखील या भेटीत सहभागी झाला. किंग चार्ल्स यांनी आम्हाला आमंत्रण दिलं, ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट असल्याचं शुभमन गिल यानं म्हटलं. तर किंग चार्ल्स सोबतचा हा संवाद एक मैत्रीपूर्ण आणि संस्मरणीय अनुभव असल्याचं महिला संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने म्हटलंय. यंदाच्या एमी पुरस्कार नामांकनांची घोषणा लवकरच होणार असून ॲपल TV+ वरील सेव्हरन्स ही लोकप्रिय सिरीज शर्यतीत आघाडीवर असल्याचं दिसतंय. ही स्प्लिट पर्सनॅलिटीवर आधारित सिरीज उत्कृष्ट ड्रामा श्रेणीत नामांकित होण्याची शक्यता आहे. यातील कलाकार ॲडम स्कॉट आणि ब्रिट लोअर यांनाही अभिनयासाठी नामांकन मिळू शकतं. मात्र द बेट आणि द व्हाईट लोटस यासारख्या सिरीजमुळे अतितटीची स्पर्धा अपेक्षित आहे. मर्यादित मालिकांमध्ये नेटफ्लिक्सवरील अडोल्सन्स या सिरीजचं वर्चस्व राहील असं देखील जाणकारांनी सांगितलंय. पॅरामाउंट स्टुडिओमध्ये नवीन स्मर्फ्स चित्रपटाचा प्रीमियर मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी जॉन गुडमन, हॅना वॅडिंगहॅम आणि ॲलेक्स विंटर यासारख्या कलाकारांनी हजेरी लावली. रिहाना आणि तिचा मुलगा रायट रोज यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला आणखी शोभा आली. रिहाना स्मर्फेटच्या भूमिकेत असलेला स्मर्फ्स चित्रपट येत्या 18 जुलैला प्रदर्शित होतोय. दरम्यान पापा स्मर्फला आवाज देणारे जॉन गुडमन यांनी व्हॉइस ॲक्टिंगमधील आव्हानांवर भाष्य केलं. तर वॅना वॅडिंगहॅम यानं सहकलाकारांना भेटल्याबद्दल आनंद देखील व्यक्त केला. उत्तर प्रदेशमधील श्रावस्ती जिल्ह्यात 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठीकाठी आणि लाथाबुक्क्यांनी तुफान हल्ला केला. या हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे, मात्र किरकोळ शाब्दिक वादामुळे हाणामारी झाल्याची शक्यता आहे. दोन्ही गटांमधला हा राडा मोबाईल कॅमेऱ्यात आता चित्रित झाला असून हा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झालाय.
छत्तीसगडमधील नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गरियाबंद जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि निष्काळजीपणाचा प्रकार समोर आलाय। इथल्या चिंगरा पगार धबधब्यावर काही तरुण बाहुबली चित्रपटातील दृश्यांप्रमाणे धोकादायक स्टंट करताना दिसले। व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण झाडाच्या फांद्यांना लटकून धबधब्याखाली उतरताना दिसतोय, तर 70 ते 80 फूट उंचीवरील एका झाडावरून, ज्यावर मधमाशांचं पोळं देखील आहे, तिथून देखील काही मुलं थेट धबधब्यात उडी मारताना दिसतायत। प्रशासनाने यावर वेळीच लक्ष घालून अशा स्टंटबाजीला आळा घालणं आवश्यक आहे। छत्तीसगडमधील नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याची कबुली खुद्द नक्षलवाद्यांनीच दिली आहे। गेल्या वर्षभरात 357 नक्षलवादी मारले गेल्याची माहिती नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीनं प्रेस नोटद्वारे दिली आहे। यात मृतांमध्ये 136 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे। शिवाय 4 केंद्रीय समिती सदस्य आणि 15 राज्य समिती नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। दंडकारण्यामध्ये नक्षलवादी संघटनेचे सगळ्यात जास्त म्हणजेच 281 नक्षलवादी मारले गेल्याची माहिती आहे। दरम्यान नक्षलवादी त्यांच्या मारल्या गेलेल्या साथीदारांच्या स्मृतीप्रित्यर्थ 28 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत शहीद सप्ताह देखील पाळणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय। फौजा सिंगची एक असाधारण व्यक्तिमत्व होते, कारण त्यांनी फिटनेस सारख्या महत्त्वाच्या विषयावर भारतातील तरुणांना प्रेरणा दिली। ते अविश्वसनीय दृढनिश्चय असलेले एक अपवादात्मक ॲथलीट होते। त्यांच्या निधनानं दुःख झालं असून कुटुंबियांच्या आणि जगभरातील त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असं मोदींनी म्हटलंय। फौजा सिंग हे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि मॅरेथॉनमधील विक्रमी कामगिरीसाठी ओळखले जातात। राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांची भेट घेतली आहे। 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनापूर्वी घेतलेली ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती आहे। विरोधकांना हे अधिवेशन फलदायी हवं आहे आणि अनेक धोरणात्मक, राजकीय आणि परराष्ट्र धोरण आणि सामाजिक आर्थिक मुद्द्यांवर चर्चा आवश्यक असल्याचे देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय। जनतेसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर अधिवेशनात चर्चा व्हावी, अशी देखील त्यांची मागणी आहे। बिहारमध्ये मतदार यादी तयार करण्याचे आणि अद्ययावत करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय। मतदार यादीतून 30 लाख नावं वगळली जाणार आहेत। भागलपूर जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील सुमारे 2 लाख मतदारांची नावं यादीतून वगळण्यात येणार आहेत। यासाठी विधानसभानिहाय यादी तयार करण्यात आली आहे। मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 31,985 मतदारांचा मृत्यू झालाय, तर 47,980 मतदार कायमचे बिहार बाहेर गेलेले आहेत। त्याचवेळी 29,558 मतदार आढळले, ज्यांची नावं मतदार यादीत दोनदा होती।